न्यूज के प्रायोजक है डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और ज्युनियर कॉलेज सोलापूर। माळरानावर पत्र्याचं शेड, तेही गंजलेलं। आता कांद्याची चाळ, एखादा फॅन, एखादी खुर्ची, अस्ताव्यस्त पसरलेले सामान आणि काहीतरी केमिकल एक्सपेरिमेंट करणारं पात्र। हा सगळा सेटअप कसला होता माहित आहे का? तर याचं उत्तर आहे ड्रग्सचा कारखाना। होय, ड्रग्सचा कारखाना। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारात जिथे पोलिसांनी धाड टाकली, तिथं तब्बल 17 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आलं। शिवाय 5 जणांना अटकही झाली आहे। या कारखान्याचा म्होरक्या प्रमोद केंद्रे। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही, प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलिसांचा कर्मचारी आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा ड्रग्सचा कारखाना माळरानावर थाटला कसा गेला? प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता। त्यावेळी त्याची मुंबईतल्याच एका ड्रग्स तस्कराशी ओळख झाली। ड्रग्स तस्कराने केंद्राला ड्रग्स तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं होतं। यातून अमाप पैसा मिळेल हे केंद्रालाही समजलं। त्यामुळे काही महिन्यांपूर्वी केंद्राने आपल्या गावाकडे माळरानावर शेड मारला। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, एलकेजी, यूकेजी एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट। शेडमध्ये ड्रग्स निर्मितीची उपकरणे बनवली, त्यानंतर त्यातून ड्रग्स निर्मिती सुरू केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। ड्रग्स निर्मिती सुरू होती, त्यातून बक्कळ पैसा मिळत होता। पण काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्स पेडररला अटक केली। त्याचं ड्रग्स पेडरला दांडकेचा प्रसाद दिल्यानंतर त्याने प्रमोद केंद्रचा ड्रग्सचा कारखानाचा पत्ता सांगितला। पोलिसांनी पाळ ठेवली आणि अखेर प्रमोदला बेड्यात पाडल्या। प्रमोदसह जुबेद हसन मातकर, मोहम्मद असलम खान, अहमद कलीम शेख आणि खाजा शफीक मोमीन यांनाही अटक केली आहे। अटक केलेल्यांना घेऊन पोलीस कारमधून लातूरच्या दिशेने ते निघाले होते। लातूर रोड येथील एका हॉटेलजवळ आल्यानंतर कारमध्ये पाठीमागे बसलेल्या संशयित आरोपीने अचानक चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली। कारचे स्टेअरिंग वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कारमधील पथक प्रमुखांच्या प्रसंग गावधानामुळे त्यास पळून जाता आले नाही। मात्र भरधाव वेगातील कारने एका दुचाकीला धडक दिली। त्यानंतर प्रश्न असा आहे की ड्रग्स बनवण्याचे कारखाने असे कोणत्याही माळरानावर उगवू लागले आहेत, त्यातून ड्रग्स राजरोसपणे बाहेर पडू लागले, तर ड्रग्सचा हा विळखा सुटणार कसा? यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, एलकेजी, यूकेजी एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।